हॅलो भाऊंनो, कसे आहात? तर आता एक न्यू मिनी ब्लॉग घेऊन तर भाऊंनो आज मी जात आहे सांगलीला. सांगलीमध्ये कृष्णमाई महोत्सव चालू आहे. तर तो महोत्सव बघण्यासाठी मी आलो सांगलीमध्ये. तर त्या ठिकाणी एंट्रीला छत्रपती संभाजी महाराजांची स्टॅच्यूची जी मूर्ती आहे ती त्या ठिकाणी उभी केली. ते बघून भारी वाटलं. मग तिथून पुढे आल्यानंतर सांगलीचा जो मेन पूल आहे तो मस्तपैकी सजवलेला. मी सांगलीमध्ये या ठिकाणी पोहोचलो 7 वाजता. मी आलो तेव्हा त्या ठिकाणी एवढी गर्दी नव्हती. गर्दी होती पण एवढी नव्हती. मग नंतर आरतीचं टाइम जसं जवळ आलं मग नंतर त्या ठिकाणी गर्दी वाढली. मग त्या ठिकाणी कृष्णमाईच्या आरतीचं 8:30चं टायमिंग होतं. तर लगेच आरती सुरू झाली. तर तुम्ही या ठिकाणी बघा भावना. ती आरती त्या ठिकाणी अर्धा पाऊण तास चालली. तर तुम्ही या ठिकाणी कृष्णमाईच्या आरतीसाठी जे भाविक आलेले आहेत त्या भाविकांची गर्दी बघू शकता. या ठिकाणी छानपैकी तो आरतीचा कार्यक्रम पार पडला. तर तुम्ही हे डेकोरेशन बघताय नदीच्या पलीकडचं आहे. तर ते डेकोरेशन भारी झालं. त्या ठिकाणी त्या नदीपाशी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं प्रदर्शन भरवलेलं बघण्यासाठी. लहान मुलांसाठी खेळण्याच्या वस्तू त्या ठिकाणी होत्या. दरवर्षी हा महोत्सव या ठिकाणी भरवला जातो. तर मी पण या ठिकाणी फर्स्ट टाइम चालतो. माझा एक्सपिरियन्स या ठिकाणी मस्त होता यावेळेचा. तर तुम्हा सगळ्यांना हा महोत्सव बघून कसं वाटलं ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा. त्या ठिकाणी मी एवढं काही फिरलो नाही कारण की आपल्याला वाजलेलं त्या ठिकाणी 9:30. मग मला लगेच निघायचं होते घरी. पुढे आल्यानंतर मस्तपैकी व्हेज मंचुरियन खाल्ली. मग ती खाऊन लगेच निघालो घरी. तर तुम्ही मला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा. मी असेच नवीन नवीन कॉन्टेंट या चॅनलवरती आणत राहीन. तर मी भेटतो तुम्हाला सगळ्यांना पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लॉट्स ऑफ लव्ह यू ऑल. जय शिवराय. बाय.